आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कारण नीट 2026 ची परीक्षा रद्द झाली आहे। पेपर लीक झाल्यानंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी आता केली जाणार आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर नीट परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत। देशातील 22 लाख विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। राज्यातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आता खेळखंडोबा होतोय। 3 मे 2026 लाच नीटची परीक्षा झाली होती, मात्र त्याच्या 42 तास आधीच विद्यार्थ्यांकडे पेपर आला होता। या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज आणि फी भरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर आधीच्या परीक्षा केंद्रावरच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत? आधीच परीक्षा दिलेली आहे आणि आता पेपर फुटीचं प्रकरण त्याच काळातच समोर आलं, पेपर लीक झाला आणि आता अचानक परीक्षाच रद्द केली आहे। पुढची परीक्षा कधी होणार आहे? ही अत्यंत महत्त्वाची घडामोड, अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल। कारण वैद्यकीय प्रवेशांसाठी जी पूर्व परीक्षा होत असते नीट, जी 3 तारखेला मे महिन्यामध्ये झालेली होती आणि या मागच्या 3 तारखेला जे सगळे पेपर विद्यार्थ्यांनी दिलेले होते, या सगळ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा पेपर द्यावे लागणार आहेत। कारण काय तर या सगळ्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटी झाल्याची जी माहिती समोर आलेली होती आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते एक प्रकारे विद्यार्थ्यांचं होणार होतं। पेपर फुटीमुळे सगळ्यात जास्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं होणारं जे नुकसान आहे ते या निमित्तानं टळलंय असं म्हणता येईल। या सगळ्या प्रकरणात आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना हे सगळे पेपर द्यावे लागणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे सगळे पेपर देत असताना कुठल्याही पद्धतीचा प्रवेश शुल्क, परीक्षा फी त्यांना पुन्हा भरावी लागणार नाही। यापूर्वी जी भरलेली परीक्षा शुल्क होतं त्याच प्रवेश शुल्कावरती हे पेपर दिले जाऊ शकतील, अशा पद्धतीची माहिती दिली गेलेली आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता सीबीआयनं या सगळ्या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये होईल। कशा पद्धतीनं पेपर फुटी झाली ते लक्षात येईलच, मात्र पेपर फुटीमुळे जे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान होतं ते एक प्रकारे टळलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। जवळपास 22 लाख विद्यार्थी जे आहेत ते देशभरामध्ये या सगळ्या परीक्षेला सामोरे जात असतात। आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर 2.5 लाखांइतके जवळपास जे विद्यार्थी आहे ते या नीट परीक्षेला यावेळी बसलेले होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची जी मेहनत आहे, जो अभ्यास आहे, तो या पेपर फुटीमुळे त्यांच्यावरती कुठेतरी एक प्रकारचा अन्याय जो होणार होता तो टळलेला आहे। मात्र इतक्या मोठ्या महत्त्वाच्या असलेल्या जेव्हा परीक्षा होतात तेव्हा त्यात होणारी पेपर फुटी ही मोठी गोष्ट असते आणि ती आता खरं म्हणजे सगळ्या यंत्रणांना शोधून काढावी लागेल की कशा पद्धतीनं ही पेपर फुटी झाली, कोण यामध्ये दोषी होते, त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते हेही पाहावं लागेल। पण दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा यापूर्वी 3 तारखेला दिलेली होती याच महिन्यात, त्यांना आता पुढे कधी पेपर देता येतील आणि त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल याही गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागेल। मात्र एक जाहीर झालेली जी गोष्ट आहे ती म्हणजे झालेल्या परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आता नव्यानं पुन्हा या सगळ्या नीटच्या परीक्षा होणार आहेत। तेव्हा विद्यार्थ्यांनी पुन्हा जे काही आता पुढच्या हातात दिवस आहेत या दिवसांमध्ये अभ्यास केला पाहिजे आणि पुढची जी होणारी परीक्षा आहे त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं लक्ष आता पुढची फेर परीक्षा कधी घेतली जाते याकडे लागलेलं आहे। आधी परीक्षा दिलेली आहे त्यात तर नुकसान झालेलंच आहे, कारण परत परीक्षा द्यावी लागणार आहे विनाकारण। त्यामुळे आता पुढे शासनाकडून काय आदेश समोर येतात हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नीट परीक्षा रद्द झाली आहे त्यामुळे दिल्लीत युवक काँग्रेस आक्रमक झाला। दिल्लीत काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं। पेपर फुटीमुळे नीट परीक्षा रद्द झाल्यानं युवक काँग्रेसने हे आंदोलन पुकारलं। दिल्लीतल्या शिक्षण मंत्रालयाला काँग्रेसनं घेराव घातला, तर आतापर्यंत पोलिसांनी युवक काँग्रेसच्या 45 जणांना ताब्यात घेतलंय। पेपर लीक झाल्या प्रकरणी हातात बॅनरबाजी, पोस्टर घेत घोषणाबाजी करत बॅरिकेड्सवर चढून हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जो पेपर लीक की घटनाएं बार बार हर बड़े एग्ज़ाम में, बड़ा तो क्या छोटे से छोटे एग्ज़ाम्स में भी, CUET एग्ज़ाम्स जो कि सेंट्रल यूनिवर्सिटीज़ का एग्ज़ाम है, एंट्रेंस टेस्ट है, उसमें भी पेपर लीक की घटनाएं सामने आती है। इस तरह की घटनाओं पर रोक लगाई जाए और जल्द से जल्द इनके खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाए। या तो आप प्रक्रिया को एक अच्छे तरीके से इम्प्लीमेंट करें या फिर NTA जिस तरह से NTA के जो करप्ट लोग हैं उनको खंगाले और उनको सस्पेंड करें, उनके खिलाफ एक्शन लें। तर नीटची परीक्षा पेपर लीकमुळे रद्द झाली आहे, त्यामुळे अर्थातच सगळ्यांकडूनच संताप व्यक्त होतोय। तर हा पेपर नेमका कसा फुटला आणि हा पेपर फुटला हे कसं समोर आलं त्याच संदर्भातल्या काही मुद्द्यांवर आपण नजर टाकूया।
3 मे रोजी नीट यूजीची परीक्षा झाली। कानूनी कार्रवाई की जाएगी। आप लोग सीधे सीधे पेपर बैरिकेड से नीचे कर रहे हैं, क्या कहेंगे? कि बार बार नीट का पेपर लीक हो जा रहा है, सरकार क्या कर रही है? एक पेपर अच्छे से कंडक्ट नहीं करा रही, ऐसी सरकार पे अपन भरोसा कैसे कर सकते हैं? बार बार लीक हो जाता है, गैस पेपर से आ रहे हैं 600 नंबर के, एक बच्चा तैयारी करता है पूरे साल, फिर भी उसके 600 नंबर आते हैं, तो उस पर क्या बीतती है? क्या बोलेगी वो सरकार? अब पेपर कैंसिल हुआ है, जो दूसरा पेपर होगा उस पर कितना भरोसा है कि वो सही तरीके से कंडक्ट किया जाएगा? भरोसा करने के अलावा हम कर भी क्या सकते हैं? कैसा महसूस कैसा करते हैं जब इतनी मेहनत करते हैं तो पेपर कैंसिल हो जाता है? पेपर कैंसिल हो जाता है, फिर क्या ही कर सकते हैं? अपन कुछ नहीं कर सकते। नीट 2000 परीक्षा, नीटची 2026ची परीक्षा रद्द झाली आणि त्यानंतर सगळ्यांकडूनच संताप व्यक्त केला जातोय। पेपर फुटीचं हे प्रकरण आहे। नीट यूजी परीक्षा ही 3 मेला पार पडली। नीटच्या गेस पेपरची प्रश्न बँक जी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या आधीच पोहोचली होती, हे नंतर समोर आलं। त्यातले बहुतांश प्रश्न हे नीटच्या पेपरशी अगदी मिळते जुळते होते। राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं ही पेपर लीकची चौकशी सुरू केली। 150 पानांची PDF व्हॉट्सअपवरती व्हायरल झाली होती आणि हा जो गेस पेपर होता तो विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवरती आधीपासूनच फिरत होता। म्हणूनच ही जी महत्त्वाची परीक्षा आहे ती आता रद्द करण्यात आली आहे। ती पुन्हा फेर परीक्षा घेतली जाणार आहे। मात्र इतक्या सगळ्या लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना मात्र याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। ज्या विद्यार्थ्यांचा यात किंवा ज्या पेपर लीक करणाऱ्या माफियांचा यात समावेश आहे, त्या अवघ्या काही माणसांमुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय। नीटची परीक्षा रद्द झाली त्यामुळे दिल्लीत युवक काँग्रेस देखील आक्रमक झालेलं पाहायला मिळालं।